विद्यार्थी मित्रांनो, आपण आज घेणार आहोत फायनल अकाउंटचा इयत्ता 12वीच्या बुक्समधील 5वा प्रॉब्लेम. मिस्टर सुदर्शन ट्रेडर्स इन अ पार्टनरशिप फर्म इन विच, म्हणजे बघा सुदर्शन ट्रेडर्स यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये कोणते पार्टनर दिलेले आहेत तर राम अँड कृष्णा. म्हणजेच आपल्या कोणत्या पार्टनरचा कोण बनवायचा आहे तर राम अँड कृष्णा या पार्टनरचं. तर बघा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस वाटायचं प्रमाण दिलेलं आहे 3:2. किती? 3:2. आणि ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट. आणि ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला काय करायचंय तर प्रॉब्लेम सोडवायचा आहे. बघा ओपनिंग स्टॉक दिलाय. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक, आउटरला 36,000. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट दिलंय 1,60,000 आणि कृष्णाचं 80,000 रुपये. मग लिहा इथं कॅपिटल अकाउंट राम कृष्णा. नेक्स्ट पार्टनर कृष्णा. आता रामचं कॅपिटल बघा 1,60,000 आणि कृष्णाचं कॅपिटल 80,000. कृष्णाचं कॅपिटल 80,000. करा टोटल 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 6 आणि 8 किती? 14. 14शी 4. बच्चाला 1 1 आणि 1 2. आउटरला किती? 2,40,000. 2,40,000 ही झाली कॅपिटलची टोटल. त्याच्यानंतर आता पुढे बघा करंट अकाउंट आज आपण ड्रॉ केलेले. मग बघा इथं आता करंट अकाउंट मध्ये रामचं कॅपिटल रामचा जो बॅलन्स आहे तो कुठे दाखवलाय तर क्रेडिट साइडला. कुठं? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला. मग करा इथं क्रेडिट साइडचा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचा बॅलन्स पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 आणि कृष्णाचा दिलाय डेबिट साइडला म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेबिटचा डेबिटला आणि क्रेडिटचा क्रेडिटला बॅलन्स लिहायचा. बघा इकडे रामचा लिहिला आणि इकडं कृष्णाचा. कोणाचा? कृष्णाचा. तर कृष्णाच्या कॉलममध्ये किती? 4,000. त्याच्यानंतर परचेसेस लिहा. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस. रिटर्न्स वगैरे आज काही आलेले नाही. रिटर्न्स दिलेले नाही म्हणून डायरेक्ट अमाऊंट आउटर कॉलमला 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये आउटरला. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स 2,08,000 रुपये. 2,08,000 आउटर कॉलमला. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स बघा ऍसेट आहे आपली. सन्ड्री डेटर्स बघा आपण याच्या अगोदर ऍडजस्टमेंटच्या टिक करून घेऊ. बघा क्लोजिंग स्टॉक ऑन hand on 31st March 2019 was valued at ₹38,000. क्लोजिंग स्टॉकची कोणत्याही आयटमवर टिक करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बघा राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. एकाला 6,000 रुपये सॅलरी पेड केली आणि अलाउडचा अर्थ काय तर दिले. त्याच्यानंतर कमिशन द्यायचं आपल्याला नेट सेल्स व म्हणजे सेल्स अकाउंट आहे
आपलं जे सेल्स आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्याच्यावर आपल्याला 3% अमाऊंट द्यायची काय। इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ऍट 5% याची कोणत्याही अमाऊंटवर टिक करण्याची गरज नाही। त्याच्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी, बघा प्लांट अँड मशिनरीवर एक टिक करा। त्याच्यानंतर 3000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल, हे बघा इथं 3000 म्हणजे पैसे मिळालेले नाही, इज नॉट रिकव्हरेबल। इज नॉट रिकव्हरेबलचा अर्थ पैसे मिळालेले नाही, पैसे बुडाले म्हणजेच वसूल झालेले नाहीयेत ते पैसे 3000 रुपये, तर बघा ती आपली आहे बॅड डेट्स। मग डेटर्स अकाउंटवर एक टिक करा ट्रायल बॅलन्स मध्ये। त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ₹500, आता 500 आपल्याला प्रीपेड इन्शुरन्स दिलाय, मग इन्शुरन्स एक टिक करा। झालं टिक करून बघा आता आपण इथं सन्ड्री डेटर्सची अमाऊंट किती आहे, 1,33,500, 1,73,500, 1,73,500 एक ओळ सोडून द्या। सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज पाठच करून ठेवायच्या, लायबिलिटीज कोणत्या आणि ऍसेट कोणत्या। सन्ड्री क्रेडिटर्स 41,800, 41,800। त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल एसेट आहे आपली, बिल्स रिसिवेबल नेहमी एसेट साइडला 47,000, बिल्स रिसिवेबल 47,000। बिल्स रिसिवेबल एसेट तर बिल्स पेबल, बिल्स पेबल हे देणं बाकी असतं आपला हा खर्च असतो। बिल्स पेबल 21,000, 21,000। त्याच्यानंतर कमिशन, आता बघा ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या साईडचं कमिशन आहे याच्यावर लक्ष द्यायचं। ट्रायल बॅलन्सच्या जर डेबिट साईडला तर प्रॉफिट अँड लॉसच्या सुद्धा कुठं डेबिटला, म्हणजे हा इथं टू कमिशन, टू कमिशन, टू कमिशन 2800 रुपये, 2800 रुपये आउटर कॉलमला ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून। त्याच्यानंतर वेजेस, वेजेस दिले आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस जातात ट्रेडिंगच्या कुठं तर डेबिट साइडला। ऍटम व्यवस्थित पाठ करून ठेवले तर प्रॉब्लेम येत नाही। वेजेसची अमाऊंट 1760 रुपये, 1760 रुपये। त्याच्यानंतर सॅलरीज, सॅलरीज 3000, सॅलरी जाते आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। टू सॅलरी 3000 रुपये ऍडजस्टमेंट नाहीये, अमाऊंट आउटरला जाऊ द्यायची। त्याच्यानंतर फर्निचर 25,000, फर्निचर वगैरे डेप्रिशिएशन वगैरे सांगितलेलं नाहीये, जाऊ द्या मग आउटरला अमाऊंट। फर्निचर 25,000 रुपये, फर्निचर 25,000। प्लांट अँड मशिनरी एसेट आहे आपली, प्लांट अँड मशिनरी बघा याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, आज आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे। लिहा मग इनरला 63,000 रुपये, 63,000। आरडीडी बघा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचा आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं डेबिटला, आणि आज कुठं आलाय बघा क्रेडिटला, म्हणून डायरेक्ट कुठं द्यायचा क्रेडिटला। बाय आरडीडी इथं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन लिहिलेलं राहू द्यायचं, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन असं राहून द्यायचं। किती बघा आरडीडी 1,000 रुपये, 1000 रुपीज। नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट आपली ऍसेट, इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट काय आपली ऍसेट। मग इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 10,500 रुपीज। लोन्स अँड ऍडव्हान्स गिवन, लोन्स अँड ऍडव्हान्स गिवन, ऍडव्हान्स आणि काही लोनचे पैसे मिळाले, कॅश मिळाले, आपला फायदा। लोन्स अँड ऍडव्हान्स गिवन 35,240, 35,240। इन्शुरन्स
डेबिट साईडचा इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स 2500 रुपये 2500 रुपये. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची बॅड डेट्स डेबिट साईडची प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे बघा ट्रायल बॅलन्स मधले डेबिट साईडचे इन्शुरन्स, कमिशन, त्याच्यानंतर आरडीडी हे जे डेबिट साईडचे आयटम डेबिटला डिस्काउंट आला तो सुद्धा डेबिटचा डेबिटला. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असला तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असला तर प्रॉफिट अँड लॉसच्या कुठल्या क्रेडिटला. तर बघा आता बॅड डेट्स दिली आपल्याला. टू बॅड डेट्स 500 रुपये. बघा आता शेवटचा आयटम 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही आपली ऍसेट. मग ह्या इथं बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस ऑन 1st जानेवारी 2019. कधी परचेस 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स कधी परचेस केले तर 1 जानेवारी 2019 ला. किती? 1 जानेवारी 2019. बघा आता सर्व आयटमची पोस्टिंग करून झाली. आता बघा ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑन हँड on 31st March 2019 was valued at ₹38,000. वर्षाच्या शेवटी राहिलेला क्लोजिंग स्टॉक किती अमाउंट राहिली ती 38,000. मग लिहा क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग लिहा इथं क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये. 38,000. बघा इथं 12% गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट लिहायची राहिली 15,000 रुपये. 15,000 रुपये. त्याच्यानंतर 2 नंबरची ऍडजस्टमेंट. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% नेट सेल्स. रामला सॅलरी दिली. काय दिली? सॅलरी म्हणजेच पैसे गेले खर्च झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं डेबिट साइडला. कुठे द्यायचं? डेबिट साइडला. टू राम्स सॅलरी 6,000. राम सॅलरी 6,000. आणि बघा पुढे दिले कृष्णा इज अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल्स. 3% नेट सेल्स. आता बघा 3% नेट सेल्स जर म्हटलं तर आपण इथं आता वर्किंग नोट करू. बघा नेट सेल्सच्या म्हणजे सेल्सच्या किती 2,08,000 भागिले 100 गुणिले किती भागिले 100 गुणिले 3%. किती? 3%. मग बघा 2 2 0 कॅन्सल. 2,080 गुणिले 3 3 0 0 3 8 24 आणि 3 दुने 6. किती? 6,240 रुपये. किती? 6,240. बघा लक्षात येण्यासाठी परत एकदा 2,08,000 भागिले 100 गुणिले 3%. 2 2 0 कॅन्सल. 2,080 गुणिले 3%. 3 0 0 3 8 24 24 असेच्या
तसेच आणि 3 दुणे 6, 6200 किती 40 रुपये. मग लिहा इथं टू कमिशन टू कृष्णा, टू कमिशन टू कृष्णा. सेल्सच्या 3% सेल्सवर कमिशन काढले. किती टक्के 3% सेल्सवर कमिशन काढले. बघा 2 सेल्स 0 कॅन्सल. 2080 गुणिले 3 म्हणजे किती 6240. किती 6240 झाली कंप्लीट ऍडजस्टमेंट. आता पुढे बघा हे 6240. आता बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू राम सॅलरी आणि टू कमिशन टू कृष्णा. मग ही इकडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तर करंट अकाउंटच्या कुठं क्रेडिट साइडला बाय सॅलरी अकाउंट. रामला किती सॅलरी दिली 6000 रामच्या कॉलम मध्ये बाय कमिशन अकाउंट. कृष्णाला किती 6240 झाले. बघा दोन इफेक्ट. एक काय केलं आपण सॅलरीची अमाऊंट आपल्याला दिली. मग आपण सॅलरी दिली म्हणजे पैसे दिले खर्च झाला. हे बघा इथे सॅलरी म्हणजे पैसे गेले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेम इथे सॅलरी दिली खर्च झाले पैसे 6000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि कमिशन पण दिलं सेल्सवर. हे बघा ह्या सेल्सवर कमिशन काढलं आपण 3%. कमिशनचं एक इफेक्ट इकडं आणि याच्या डेबिटला तर करंट अकाउंटच्या कुठं क्रेडिटला आणि त्या कॉलम मध्ये तो बॅलन्स लिहिला आपण. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 5% पर एनम. 5% इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड म्हणजे 5% पार्टनरचं जे कॅपिटल आहे हे बघा 1,60,000 आणि 80,000 याच्यावर 5% काय काढा इंटरेस्ट काढा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा राम आणि कृष्णा 1,60,000 आणि 80,000 आणि किती टक्के सांगितलं आपल्याला 5%. मग घ्या भागिले 100 गुणिले 5% भागिले 100 गुणिले 5%. बघा 2 0 कॅन्सल. 2 0 कॅन्सल केले. इथं पण 2 0 कॅन्सल. आता इकडे बघा 1,600 गुणिले 5% आणि इथं 800 गुणिले 5. 5 0 0 5 0 0 5 30 30 0 हच्च्याला 3 5 1 5 आणि हच्च्याचे 3 मिळवले 8. किती 8. आणि इकडे बघा 800 गुणिले 5 5 0 0 5 0 0 5 8 40. किती 5 8 40 म्हणजे 5% आलं 4,000 आणि 8,000. आणि बघा अजून एक स्टेप समजण्यासाठी 1,60,000 आणि 80,000. एक मिनिट बघा 1 0 कमी केलं 10%ने काय करायचं 10% सांगितलं समजा 10%ने आले हे 10,000 सॉरी 16,000 आणि 16,000च्या निम्मे किती 8,000 आणि हे 10%ने 8,000 आपल्याला किती टक्के सांगितले 5,000. मग 8,000च्या निम्मे 5% किती 4,000. असं केलं तरी चालेल किंवा ही स्टेप केली तरी चालेल. मग बघा इंटरेस्ट पार्टनरला दिले पैसे गेले. घ्या मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राम अँड कृष्णा. आता रामचं किती 8,000 किती 8,000 आणि याचं 4,000 कृष्णाचं 4,000. टोटल आउटरला 8 आणि 4 12,000 जाऊ द्या 12,000
झाली कंप्लीट ही ऍडजस्टमेंट. बघा आता पुढं नेक्स्ट ऍडजस्टमेंट. बघा आता एक ऍडजस्टमेंटचा आपण ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट दिला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर आपल्याला बघा पार्टनर्स करंट अकाउंट दिले, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं याच्या डेबिटला, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं क्रेडिटला. मग लिहा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8,000 आणि 4,000. 8,000 आणि 4,000 किती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. का बरं डेबिटला, तर पैसे गेले, इंटरेस्ट दिला म्हणजे कॅश गेली. 8,000 आणि 4,000 त्या पार्टनरच्या कॅपिटलवर काढून घेतला आपण इंटरेस्ट आणि ते दिलं. त्याच्यानंतर इकडे डेबिटला, इकडे कुठं क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती 8,000 आणि इथे किती 4,000. बघा आता पुढं दुसरी ऍडजस्टमेंट पुढची. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. प्लांट अँड मशिनरीवर काय काढायचं 5% डेप्रिशिएशन. मग प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट बघा 63,000. वर्किंग नोट घ्या 63,000 भागिले 100 गुणिले 5%. गुणिले किती 5%. मग बघा 2 2 0 कॅन्सल 630 गुणिले 5. मग बघा म्हणजे 630 कोणते हे पुढचे उरले, हे 2 2 0 आपण सेम असलेले कॅन्सल केले आणि त्याच्यानंतर 5 0 0 गुणून घ्यायचं. 5 त्रिक 15, 5 हातचा 1, 5 30, 30 आणि हातचा 1 31. 3,150 लेस डेप्रिशिएशन, याला म्हणायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5% ऑन प्लांट अँड मशिनरी. किती आलं ते 3,150 रुपये. किती 3,150. मग करा आता लेस. शून्यातून 0 वजा झाला 0, इथे 0 उरला, इथे झाले 10, इथे उरला 9. मग बरं 10 वजा 5 उरले किती 5. त्याच्यानंतर 9 वजा 1 उरले किती 8, इथं उरला 2, इकडे झाले 5, इथे झाले 12, 12 वजा 3 9 आणि इथं 5. 59,850. 59,800 किती 50 रुपये. किती 59,850 रुपये. मग बघा डेप्रिशिएशन झालं, मशिनरीची झीज झाली. डेप्रिशिएशन म्हणजे का घसारा किंवा झीज झाली. मग ही झीज किती टक्के झाली, तर 5% झाली. मग ती किती 3,150 आपण लेस करू 59,850 एवढीच आपली प्लांट अँड मशिनरी शिल्लक राहिली. मग बघा डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ॲट 5% ऑन प्लांट अँड मशिनरी. 5% ऑन प्लांट अँड मशिनरी. मग 5% बघा प्लांट अँड मशिनरीवर 3,150 रुपये. किती 3,150. बघा आता पुढचे ऍडजस्टमेंट. ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. जे काही कस्टमर आहे त्यांच्याकडून 3,000 रुपये मिळणे अशक्य आहे. इज नॉट रिकव्हरेबल म्हणजे मिळाले नाही, ते काय झाले तर बुडाले. मग बुडाले म्हणजेच बॅड डेट्स झाली. पैसे बुडाले म्हणजेच काय तर बॅड डेट्स. ती करंट डेटर्स मधून लेस बॅड डेट्स. इज नॉट रिकव्हरेबल म्हणजेच पैसे मिळाले नाही तर ते काय झाले बुडाले. मग किती 3,000 रुपीज. 3,000 रुपीज. आणि बघा लेस करा मग 0 मायनस 0 0 0 मायनस 0 शून्यच राहिला. इथं 5 3 वजा 3 0 7 आणि 1. 1,70,500 रुपये. किती 1,70,500 रुपये. बॅड डेट झाली, तोटा झाला. तोटे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड
बॅड डेट्स 3000 रुपये. त्याच्यानंतर बघा बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट झाली. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड नेहमी लेस करायचं, मग करा लेस प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेडचा इफेक्ट नेहमी लेस करावा त्या आयटम मधून. 500 रुपये आउटरला जाऊ द्या, 2000 रुपये. प्रीपेडचा पहिला इफेक्ट त्या आयटम मधून लेस करायचा आणि प्रीपेडचा दुसरा इफेक्ट कुठे पाठवायचा तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लक्षात ठेवा प्रीपेडचा त्या आयटम मधून लेस करून. प्रीपेड म्हणजे सध्या त्या पैशांची गरज नसते, आगाऊ मिळालेली रक्कम असते ती. प्रीपेड इन्शुरन्स एक अंदाज असतो त्यांचा की एवढा खर्च होणार, पण तेवढा खर्च झाला का नाही, तर फक्त किती हजार रुपये खर्च झाला तर 2000 रुपये. हे 500 आगाऊ मिळालेले म्हणजे त्यांचा एक अंदाज होता की 2500 रुपये खर्च होणार. 2500 पैकी फक्त 500 रुपये खर्च 2000 रुपये खर्च झाला. आपले प्रीपेडचे म्हणजे आगाऊ पुढचे मिळालेले पैसे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पाठवून दिले. बघा आता इनरची ऍडजस्टमेंट आहे का एखादी, ही बघा. ट्रायल बॅलन्स मधली इनरची अमाऊंट 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. वर्किंग नोट घ्या जरा, वर्किंग नोट घ्या. मग डेट किती दिली बघा आपल्याला, 12% गव्हर्नमेंट बॉन्डची डेट दिली 1/1/2019 म्हणजेच 1 जानेवारी 2019 to 31 मार्च 2019. बघा आता या जानेवारी महिन्यापासून या 31 मार्च म्हणजे वर्षाच्या महिन्याची शेवटची तारीख दिली. मग हे जानेवारी 1 जानेवारी म्हणजे हा पूर्ण महिना धरायचा. मग बघा जानेवारी पासून मार्च पर्यंत मोजा महिने. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने झाले, 3 महिने झाले. किती, 3 मंथ झाले आपले, 3 मंथ झाले. त्याच्यानंतर बघा 12% सांगितलं, किती 12%, मग काढा 15,000. टक्केवारी काढायला शिकून घ्यायची. 15,000 भागिले 100. आपण प्रत्येक वेळेस इथं 5%, 10% घेतो, तसं आज किती टक्के घ्यायचं तर 12% घ्यायचं. मग करा 2 2 0 कॅन्सल. 150 गुणिले 12 किती, 150 गुणिले 12. हे उरलेले पुढचे 150 आणि त्याला गुणिले 12%. मग 12% जर घेतले तर बघा 12 0 0, 12 म्हणजे 60 0, हच्च्याला 6, 12 1 12 आणि 6 किती 18. किती 18. 1800 रुपये. काय झालं, 1800 रुपये आपले 15,000वर किती 12% आपण काढून घेतले. म्हणजे किती आले ते 1,800 रुपये 12 मंथचे. हे झाले आपले 12 महिन्याचे. आपल्याला पहिल्यांदा 1 महिन्याचे काढावे लागतील. किती महिन्याचे, 1 महिन्याचे. मग बघा ह्या 1800ला भागिले किती महिने घ्यायचे तर 12 महिने. बघा याला भागून घ्या, 12 1 12, उरले किती 6, वरून घेतला 0, 12 5 12 5 60, 60 वजा 60 0, वरचा 0 घेतला, 12 0 0. बघा 150 1 मंथ काय तर इंटरेस्ट, 1 मंथ इंटरेस्ट. त्याच्यानंतर बघा 150 1 मंथचे झाले. मग आपल्याला किती मंथचे पाहिजे, जानेवारी टू 31 मार्च 3 मंथचे म्हणजे 3 महिन्याचे पाहिजे. तर म्हणजे बघा आता इथं 150 गुणिले 3, 3 0 0, 3 5 15, 5 हजा 1, 3 1 3 आणि हजाचं 1 4, 450. किती 450. कसे केले बघा, अगोदर आपण जानेवारी टू 31 मार्च महिने मोजून घेतले. 3 महिने झाले, 3 मंथ आहे आपले, पण आपल्याला अगोदर 12 महिन्याचे म्हणजे टक्केवारी काढून घ्यावी लागेल. मग 15,000 भागिले 100 गुणिले 12%. 12% सांगितले म्हणून ते काय करायचे, काढून घ्यायचे. मग 12% काढले, पण आलेली अमाऊंट ही झाली आपली 12 महिन्याची. म्हणजे ही 1800 रुपये झाली 12 महिन्याची. आपल्याला 3 महिन्याची पाहिजे. किती 3 महिन्याची.
तर 3 महिन्याची कशी काढायची, मग त्याला भागिले 12 महिने करून घ्यायचे. म्हणजे ह्या 1800 ला भागिले 12 आपल्याला मिळती अमाऊंट 150 रुपये 1 मंथची. म्हणजे किती, एका महिन्याची. मग एकावरून परत हे 3 मंथ, पुढचे 3 महिने. मग 150 गुणिले 3 किती झाले, 450. किती झाले, 450. येतंय लक्षात, बघून घ्या, महिने मोजा, 12% काढून घ्या. 12% काढल्यानंतर गुणून हे झाले 12 महिन्याचे. 12 महिन्याचे काढल्यानंतर 12 महिन्याने भागून घेतले तर हे 150 झाले 1 मंथचे. आणि आपल्याला पाहिजे 3 मंथ, म्हणजे त्याला गुणिले 3, 450. करा ऍड इंटरेस्ट रिसिवेबल किती, 450 रुपये. 0 अधिक 0 0 0 अधिक 5 5 0 अधिक 4 4 5 5 आणि 15,450. 15,400 किती, 50. हे कॅल्क्युलेशन एकदा परत एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं, काय केलं आणि महिने व्यवस्थित मोजायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. 450 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळालं. फायदा कुठं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 12% गव्हर्नमेंट बॉन्डवर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड काय मिळालं, इंटरेस्ट मिळालं. किती ते, 450 रुपये. चला तर मग आपण काय करू, टोटल घेऊ. ट्रेडिंग अकाउंटची टोटल घेऊ. काय करायचं, ट्रेडिंग अकाउंटची टोटल घ्यायची. बघा आता आपण ट्रेडिंग अकाउंटची टोटल घेऊ. मग या ट्रेडिंग अकाउंटची टोटल घेत असताना बघा 2 लाख क्रेडिट साइड घ्या अगोदर. 2,08,000 अधिक 38,000 किती, 38,000. 0 अधिक 0 बघा आपण इथे घेतलं तरी चालेल. 2,08,000 अधिक 38,000 किती, 38,000. 0 0 मिळवले 0 0 0 मिळवले 0 0 0 मिळवले 0. 8 अधिक 8 16 16शी 6 हातचा 1 3 आणि 1 4 आणि 2 आहे तसाच. 2,46,000 किती, 2,46,000 क्रेडिट साइड टोटल. आता डेबिट साइड टोटल घ्या. 1 लाख हे 36,000 आणि 1,760 रुपये घ्या. मग टोटल 0 0 मिळेल 0 6 7 6 आणि 1 7 3 1 37 760. 1,37,760 रुपये. मग घ्या आता 2,46,000 वजा 1,37,760 रुपये किती, 1,37,760 रुपये. बघा 0 वजा 0 0. इथं 0तून 6 जात नाही, मग इकडनं 1 हातचा घेतला अगोदर. मग इथे राहिले 5, इथं झाले 10 10तून परत इथं 9, इथं झाले 10 10 वजा 6 किती, 4. 10 वजा 6 4. 9 वजा 7 किती उरले, 9 वजा 7 किती उरतात, 2 किती, 2. 5तून 7 वजा होतील काय, नाही होणार. मग या इकडनं 1 हातचा, इथं 3 राहिले, इथं झाले 15. 15तून 7 गेले किती, 8 किती, 8. त्याच्यानंतर 3 वजा 3 0 आणि 2 वजा 1 1 किती, 2 वजा 1 1. बघा 1,08,240 हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. मग लिहा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन किती,
1,08,240 आणि क्रेडिट साईडची टोटल दोन्ही साईडला लिहून टाका आणि ते अकाउंट टॅली करा. ट्रेडिंग टॅली 2,46,000 किती 2,46,000 झालं. बघा आपलं झालं ट्रेडिंग अकाउंट टॅली 2,46,000 ला क्रेडिट साईडची टोटल घ्यायची. क्रेडिट साईडची टोटल नेहमी मोठी येते. मोठे आल्यानंतर काय करायचं डेबिट साईडची टोटल घेऊन मोठ्या अमाऊंट मधून छोटी अमाऊंट वजा करायचा आणि ग्रॉस प्रॉफिट काढायचा. बघा आता पुन्हा हा कॅरी डाऊन केला ट्रेडिंगच्या डेबिटला तर ब्रॉड डाऊन कुठे करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. तिकडे डेबिटला इकडं क्रेडिट साईडला किती अमाऊंट मग बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन मला तिथं 1,08,240 1,08,240 बघा ग्रॉस प्रॉफिटचे दोन इफेक्ट झाले. त्याच्यानंतर आता आपण हे अकाउंट टॅली करू म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल घेऊ. बघा तर क्रेडिट साईडची टोटल घ्या बघ 1,08,240 अधिक 450 अधिक 1,000 रुपये किती 1,000 रुपये. मग बघा या टोटल 5 अधिक 4 9 5 आणि 2 4 आणि 2 6 8 आणि 1 9 0 1 ही झाली क्रेडिट टोटल. तसेच सेम ह्या डेबिट साईडची टोटल हे बघा 2,000 आणि 3,000 5,000 5,000 आणि 2 7,000 7,800 रुपये किती 7,800 रुपये. त्याच्यानंतर झाले 7,800 रुपये हे बघा 6,500 रुपये 6,500 हे दोघं मिळून आणि 6,240 आणि हे 12,000 मग घ्या 6,240 हे 12,000 रुपये आणि त्याच्यानंतर 3,150 हे बघा 3,000 आणि 3,000 6,150 6,150 रुपये झालं. तिथपर्यंत क्लिअर. घ्या आता टोटल 0 अधिक 0 0 4 अधिक 5 9 8 8 5 13 13 आणि 3 किती 16 16शी 6 5 1 7 आणि 1 8 8 आणि 2 10 10 आणि 6 16 16 आणि 6 किती 22 22 आणि 6 किती 28 28शी 28 बघा 6 1 6 6 2 12 6 3 18 18 2 18 2 20 20 आणि 8 28 28शी 8 बच्चाला किती 2 किती 2 आणि 2 अधिक हा हच्च्याचा 1 2 1 आणि हच्च्याचे 2 किती 3. बघा परत एकदा 5 आणि 4 9 8 5 13 13 आणि 3 किती 16 16शी 6 हातचा 1 7 आणि हे 6 1 मिळवल्या 7 झाले 7 आणि हे 7 14 14 आणि 2 किती 16 16 आणि 3 22 22 आणि 6 28 28शी 8 हातचा 2 2 अधिक 1 3. मग करा याच्यामधून प्लेस 1,09,690 मधून 38,000 38,690 0 0 वजाबाकी करा 6 वजा 0 6 वजा 6 0 हे बघा 0 वजा 0 0 9 वजा 9 0 6 वजा 6 0 9 वजा 8 1 10 वजा 3 बघा इथं 0 3 जाते पण इथं 10 झाले 10 मध्ये 3 दिले 7 71,000 किती 71,000 रुपये आला आपला नेट प्रॉफिट 71,000 रुपये किती 71,000 रुपये आला आपला नेट प्रॉफिट. मग बघा आता क्रेडिट साईडची टोटल घेतली डेबिट साईड वजा केली 71,000 रुपये आपला नेट प्रॉफिट 71,000 रुपये नेट प्रॉफिट. मग बघा आता 71,000 रुपये आला आपला नेट प्रॉफिट 71,000 नेट प्रॉफिट. या नेट प्रॉफिटचं काय करायचं बघा आता
प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. मिस्टर सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. किती? 3:2. रामचा आणि कृष्णाचा दोघांचा रेशो मिळून किती? 3:2. या टोटल 3 अधिक 2 बरोबर 5. किती? दोघांच्या रेशोची टोटल घ्यायची आणि ती काय करायची? नेट प्रॉफिटला भागिले 71,000 भागिले नेट प्रॉफिटची टोटल 5. मग त्या याने याला भाग 7 ला द्यावर भाग 5 1 5 5 दुने 10 नाही मग 5 1 5 7 वजा 5 2 उरला वरून घेतला 1 का तर 5 1 5 घेतला पण 2 5 वजा होतील का? नाही. मग पुढे भाग द्या 21 ला द्या भाग 5 1 5 5 द्या 5 ते 15 5 चोक 20 5 5 25 25 का तर 21 पेक्षा 25 संख्या मोठी होती मग 5 चोक 20 इथं 0 इथं 1 बघा घ्या हा 0 खाली 5 दुने 10 आणि हे बघा हे पुढचे 2 शून्य आहेत तसेच 1 आणि 2 म्हणजेच किती? 14,200 रुपये. 71,000 ला भागिले 5 केले तर 14,000 किती? 200. मग 14,200 गुणिले पहिल्याचा रेशो 3 आणि दुसऱ्याचा रेशो 14,200 गुणिले 2 घ्या मग गुणून 3 0 0 3 0 0 3 दुने 6 3 चौक 12 12 2 हचा 1 3 1 3 आणि हच्याचा 1 4 बे 0 0 बे 0 0 बे दुने 4 बे चौक 8 आणि बे 1 बे 46,600 अधिक 28,400 42,600 42,600 अधिक 28,400 घ्या टोटल 0 0 6 आणि 4 10 0 4 1 8 आणि 2 10 10 आणि 1 11 1 हच्याला 1 4 आणि 5 5 आणि 2 7 51,000 रुपये आला. 71,000 रुपये बघा टोटल इथे म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर. मग नेट प्रॉफिट कुठे लिहायचा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला सॉरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 42,000 पार्टनरची नाव लिहायला विसरायची नाही. राम अँड कृष्णा घ्या मग 42,600 आणि दुसऱ्या पार्टनरला 28,400 रुपये दोघांची टोटल म्हणजे आलेला आपला नेट प्रॉफिट 71,000 रुपये. आणि मोठे अमाऊंटला काय करायचं? टॅली दाखवायचं. मग दाखवा टॅली. कोणती अमाऊंट मोठी आली क्रेडिटची आपली? 8240 अधिक 1,000 1,450 0 5 आणि 4 9 5 4 आणि 2 6 8 आणि 1 9 0 1,09,000 1,09,690 1,09,690 1,09,690 1,09,690 ला झाले हे अकाउंट 10 आणि इथे लिहायचं कंसात नेट प्रॉफिट. बघा इथे डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पार्टनर्स करंट अकाउंटच्या पुढे क्रेडिटला लिहावं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 42,600 रुपये आणि नेक्स्ट पार्टनरला 28,400 रुपये 28,400 रुपये. आता बघा 28,400 रुपये आल्यानंतर आपण इकडचा नेट प्रॉफिट कुठे पाठवला तर इकडं. मग बघा हा नेट प्रॉफिट पाठवला इकडे डेबिटला आता इकडे या अकाउंटच्या कुठे क्रेडिटला. आता या अकाउंटची टोटल बघा कृष्णाच्या अकाउंटची टोटल करून आपण त्याचं काय करू बॅलन्स वजा करू आणि काय काढू टू बॅलन्स
कॅरेट डाऊन. काय काढायचा? टू बॅलन्स कॅरेट डाऊन. घ्या बघा आता याची टोटल 6240 अधिक 4000 अधिक 28400. 28400. शून्यात शून्य मिळवले 0, 4 शून्य मिळवला 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 8 1808. चा 1 2 अधिक 1 3. 38640. 38600 किती? 40. 38640 मधून 38640 मधून किती वजा करायचे? 4000 रुपये. 4000. 0 4 6 8 वजा 4 4. 34640 किती? 34640. किती आलं आपलं उत्तर? 34640. बघा परत एकदा क्रेडिटची टोटल घेतली 6240, 4000 आणि 28400. दोघांची टोटल घेऊन 38640 आली टोटल. त्याच्यातून 4000 वजा केली 34640. 34600 किती? 40. 34640 आल्यानंतर आपण इथं वाटली बॅलन्स लिहिला. बॅलन्स लिहिल्यानंतर मोठी अमाऊंट 38640. इकडे 38640. 38600 किती? 40. किती आला आपला बॅलन्स? 38640. बघा परत एकदा 71000 रुपये आला आपला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आल्यानंतर हे 42600 आले. 42600 आणि 28400 आपण नेट प्रॉफिट इकडे डेबिटला इकडे क्रेडिटला घेऊन घेतला. मोठी अमाऊंट घेतली. मोठ्या अमाऊंट मधून छोटी अमाऊंट वजा केली. छोटी अमाऊंट वजा केल्यानंतर आलेला बॅलन्स आपण इथे लिहिला. आणि बघा आता याची टोटल घ्या 8000 6000. 8000 आणि 6000 म्हणजेच किती? 14000. 14000 आणि 8000 आणि 42600. 42600. बघा 0 0 इथं 6. 8 आणि 2 10 10 आणि 4 1400. 4 हातचा 1 4 अधिक 1 5 5 आणि 5 आणि 1 6. 64600. 64600. बघा 64600 रुपये. आपल्याला लेस करायला काय आहे का इकडं? नाही. डायरेक्ट अमाऊंट लिहून टाका 64600 रुपये. किती बॅलन्स लिहिला आपण? 64600 रुपये. 64600 रुपये. मग या इथं हाच बॅलन्स इकडं करंट अकाउंट 64000. पार्टनरची नावं लिहा. राम कृष्णा. राम अँड कृष्णा. बघा 64600. त्याच्यापुढे 34640. 34640. टोटल घ्या 0 अधिक 0 0 4 मिळवले 4 6 आणि 6 12. 1200 2 हातचा 1 4 आणि 4 8 आणि 1 9. 6 3 9. 99240. बघा तर आपण इकडचा जो नेट प्रॉफिट होता तो इकडे डेबिटला तिकडे कुठं क्रेडिट साईडला लिहिला. त्याच्यानंतर हा लिहिल्यानंतर क्रेडिट साईडची टोटल घेतली. डेबिट साईड वजा केली. ज्या ठिकाणी डेबिट साईड लेस करायला काहीच अमाऊंट नाही तिथे डायरेक्ट अमाऊंट लिहून टाकली. हा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंट म्हणून करंट अकाउंटच्या कॉलमला पाठवला. मग करंट अकाउंट 64600 आणि 34640. मग दोघांची टोटल 99240.
बघा कॅपिटल अकाउंट आहे आपलं 2,40,000, 99,240, 41,800 आणि 21,000. घ्या आता टोटल, याची टोटल घ्या या अमाऊंटची. 2,40,000 अधिक 99,240, 41,800, 41,800 आणि 21,000. 0 4 8 आणि 2 10 0 बच्चाला 1 9 आणि 1 10 10 आणि हे 2 12 12 2 वजा 1 9 आणि 1 10 10 आणि हे बघा 4 आणि 4 8 म्हणजे 10 आणि हे 8 18 18 आणि 2 किती 20 20 0 बच्चाला 2 2 अधिक 2 4 4,02,040 रुपये. आता बघा इकडची टोटल घ्या. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडची टोटल घ्या. इथं घेऊ आपण 1,70,500 अधिक 47,000, 25,000, 59,850, 10,500 रुपये आणि 35,240 रुपये. 35,240, 35,240, 15,450 रुपये, 38,500 रुपये. बघा अमाऊंट परत एकदा चेक करा व्यवस्थित. 1,70,500, 47,000, 25,000, 59,850 रुपये, 10,500, 35,240, 15,450 आणि 38 आणि ते बघा 38,000 आणि खाली दिलेले 500 म्हणजे टोटल 38,500. आता काय ह्या अकाउंटची टोटल 0 अधिक 0 0 0, 5 अधिक 5 10 10 आणि 4 14 14 4 वजा 1 5 आणि 1 6 6 आणि 5 11 11 आणि 2 किती 13 13 आणि 2 13 आणि 4 किती 17 17 आणि 5 17 आणि 5 किती 22 22 आणि 8 किती 30 30शी 0 बच्चाला 3 7 अधिक 3 7 आणि 3 10 10 अधिक 9 10 9 19 19 आणि हे बघा हे 19 19 आणि हे 10 29 29 अधिक 5 34 34 आणि 8 किती 7 अधिक 3 10 10 आणि 5 15 15 17 12 12 आणि 3 15 15 आणि 5 20 20 आणि 5 25 25 आणि 8 किती 32 5 अधिक 5 10 10 आणि 8 18 18 अधिक 10 18 अधिक 10 28 28 अधिक 5 आणि 5 10 10 आणि 8 18 18 18 आणि 9 18 आणि 9 किती 27 27 आणि 5 32 32 आणि 7 39 39 आणि 3 42 42शी 2 बच्चाला 4 बच्चाला किती आला 4 आला 4 आल्यानंतर बघा 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17 आणि 1 18 18 5 मिळवले 23 23 आणि 3 25 25 आणि 1 26 26 आणि 3 किती 7 आणि 4 11 11 आणि 4 15 15 आणि 7 22 22 आणि 1 23 23 आणि 3 किती 26 27 27 आणि 3 30 30शी 0 बच्चाला 3 3 आणि 1 4
बघा बेरीज करताना थोडीफार कन्फ्युजन झालं तर व्यवस्थित बेरीज करून घ्यायची. टोटल बघा व्यवस्थित येते. ही झाली लायबिलिटीज आणि ही ऍसेट. लिहा मग 4,02,040 आणि इकडे सुद्धा 4,02,040. म्हणजेच आपली लायबिलिटी आणि ऍसेट सेम अमाऊंटला टॅली होती. याचा अर्थ आपलं टॅली व्यवस्थित झालं. बघा लायबिलिटी साईडला ऍटमची टोटल बरोबर येते आणि ऍसेटची टोटल बरोबर येते. बघा याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सोडवला आणि त्याचप्रमाणे आपण पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. या पुढच्या प्रॉब्लेम बघण्या अगोदर ऍडजस्टमेंट समजून घ्या. हे बघा वर्किंग नोट वगैरे दिलेली असेल मी प्रॉब्लेम चेक करा. वर्किंग नोट किंवा ऍडजस्टमेंट कशी केली जाते या ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट आज मी तुम्हाला करून दाखवली. का 3.2% म्हणजे किती 3:2 असं जर दिलं असेल तर तो रेशो कसा वाटायचा, इक्वली रेशो कसा वाटायचा हे व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा. त्याप्रमाणे प्रॉब्लेम सोडवा. ठीक आहे. त्याप्रमाणे त्या पुढील प्रॉब्लेम